एवढे निष्ठा मारुतीची म्हणून तुकाराम महाराज मारुती महाराजाला काय म्हणतात शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो ताली वाजवा ताली ताली वाजवा ताली तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज द्यावा वासवसा मारुती नमस्कार मारुती नमस्कार करतात उभा का मारुतीची भक्ती मारुतीची श्रद्धा मारुतीची का रामावरती निष्ठा पवन तनय संकट मंगल मूर्ती रूप राम लखन सीता हृदयी बसु सुर भूप
कुठं राम कुठं नाही राम राम एका शाळेमध्ये इन्फेक्शन एक विद्यार्थी सारखा देव 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 करत होता. शिक्षक म्हणले काय सारखा देव 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 दाखव रे, मी तुला एक संभाषण देतो. मुलगा म्हटला गुरुजी देव कुठं नाही दाखवा, मी तुम्हाला दोन देतो, दोन संभाषण देतो. राम म्हणतात जसं तसोबरा तुका देह बलिला विठ्ठले, तसं रामाच्या मारुतीच्या ठिकाणी रामरूप सीतेला दाखवण्यासाठी मारुतीने छाती पाडली. राम सीता आमची छाती फाडा गुटखा तंबाखू मावा गुटखा तंबाखू. मारुतीने का निष्ठा मारुती सीता माता अंघोळ केली. एकदा आरशामध्ये पाहून शेंदूर लावत होत्या कपाळावर. माझं नाही बरं, विद्वानाच्या जर एखादी स्त्री एक दिवस जरी कपाळावरती कुंकू नसेल, तिच्या पतीचं 45 दिवसाचं आयुष्य कमी होतं म्हणे. एक दिवस जरी कपाळावरती कुंकू नसेल तर कुंकू गेलं टिकली आली, टिकली तर टिकली नाही तर टिकली. मारुती सीता माता काय करतात? अरे मारुती शेंदूर लावतो. कशासाठी? कपाळावरती शेंदूर जर असेल राम प्रभूचं आयुष्य वाढतं. रामाचं आयुष्य वाढतं. हो खरंच हो मारुती. कपाळावरती शेंदूर असेल, शेंदूर लावला कपाळावरती राम आयुष्य वाढतं. रामाचं तिथून मारुती जे गेले 2-3 तासांनी आले. सीतेकडे गेले नाही, रामाकडे गेले. रामाची अंघोळ झालेले पूजा करत होते. राम रोज पूजा करतात महादेवाची. राम महादेवाची पूजा झाली. काय श्रद्धा, आपल्या आई वडिलांवरती श्रद्धा कशी असावी, भाव कसा असावा, प्रेम कसं असावं. रामाकडे पहा, महादेवाची पूजा झाली. राम रोज पिता दशरथ, राजा दशरथ, कौसल्य माता, सुमित्रा माता आणि कैकेयी मातेच्या पाया पडल्याशिवाय अन्न ग्रहण करत होते. पूजा करते राम. पाठी मागल जय श्रीराम जागी होते. तिकडे मारुती राम 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 पाहतच राहिले. राम पायापासून कोण रे तू? हो राम, मी तुमचा मारुती. राम तुझं कोणतं रूप रे? कोणतं रूप? मारुतीचं रूप कोणतं होतं? फक्त सीता मातेने सांगितलं कपाळावरती कुंकू शेंदूर जर असेल राम प्रभूचं आयुष्य वाढतं. बस फक्त सीता मातेच्या मुखात ऐकलं मारुतीनं. अरे कपाळावरती फक्त शेंदूर आला सीतेनं, पण मारुतीने पूर्ण अंगालाच लावला. मला म्हणा निष्ठावंत भाव, भक्ताचा मला म्हणा निष्ठा.
सकाळी मारुती म्हणतात राम सीता मातेच्या कक्षेत सीता माताने सांगितलं बाळावरती शेंदूर जर असेल रामाचं आयुष्य वाढतं, तुमचं आयुष्य वाढण्यासाठी पुन्हा अंगाला शेंदूर लावला. रामाला घरून घैवरले राम. जो कोणी तुझ्या भक्ता कपाळावरती शेंदूर लावेल त्याच्या मनोकामना तू पूर्ण करणार नाही. आजपासून मी पूर्ण करणार. आता उद्या सकाळी मारुतीच्या दारात पहाटे 5 मारुती उठायच्या आत मारुती उठल्या बरोबर गुड मॉर्निंग शेळकर. एवढा आज माझा भाषा कसा आला. जसा मारुतीची श्रद्धा, मारुतीची निष्ठा, मारुतीचा भाव तसा भक्ताचा धर्म कोणता. निष्ठावंत भाव भक्ताचा विठोबा. पुढे सरकत आहे, वेळ थांबत नाही, पुढे सरकत. पांडव प्रतापदी कथा आहे, सुंदर अशी कथा सांगतो. पुढच्या चरणामध्ये जातो. मयूरध्वज राजा त्याचा मुलगा ताम्रध्वज. ही कथा पांडव प्रतापमध्ये ताम्रध्वज वीर धनुधारी होता. अर्जुनापेक्षा श्रेष्ठ असा तो धनुधारी होता. अर्जुनाला अहंकार झाला होता आणि ते देवाला दाखवा. अहंकार अर्जुनाचा अहंकार जो आहे अंतःकरणातला मनातला अर्जुनाचा बाहेर काढायचा. पांडव यज्ञ करत त्या यज्ञासाठी घोडा सोडला आणि तो घोडा जो अडवेल त्याच्याशी अर्जुन युद्ध करत होता. ताम्रध्वजाना घोडा अडवला. देवाला पण तेवढंच पाहिजे. ताम्रध्वज हा अर्जुनाही पेक्षा श्रेष्ठ होता धनुर्विद्येमध्ये. ताम्रध्वजाने घोडा पकडला, युद्ध कर. दोघांचं युद्ध चालू झालं आणि तिथं अर्जुनाचा पराभव झाल्याबरोबर पूर्ण अर्जुनाचा अहंकार गेला. देवाने जळ बोलवलं, आता त्याची धनुर्विद्या पाहिली, त्याची आता निष्ठा बघ, त्याची भक्ती बघ. देवाने अर्जुनाला भक्ती दाखवायची म्हणून देवाने एक ब्राह्मणाचं रूप घेतलं. देवानं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि अर्जुनाला एक वाघाचं रूप दिलं. तो ब्राह्मण रूपी देव अर्जुन रूपी वाघाला घेऊन मयूरध्वज राजाच्या दरबारात गेले. दरबार भरलेला आणि तो ब्राह्मण आलेला पाहिला. मयूरध्वज राजा ब्राह्मणाला नमस्कार. गरुड पण असं सांगतं, माणसाने संसारामध्ये 6 प्रकारे साधना करा, मोक्ष प्राप्त आहे. गरुड पण असं सांगतं, असारे दुर्य संसारे षटपदी मुक्तिदायिनी विष्णू एकादशी गीता तुलसी विप्र देणुः. गरुड पुन्हा असं सांगतं, संसारामध्ये 6 जणांची तुम्ही भक्ती करा. 1 विष्णूची उपासना करा, 2 एकादशी करा, 3 गीता अध्ययन करा, 4 ब्राह्मणाची सेवा करा, 5 तुळशीची सेवा करा, 6 गायीची सेवा करा. संसारात मोक्ष प्राप्त. राजा नमस्कार. मी तुला दान मागायला. राजाला खूप बरं वाटलं. दान एक ब्राह्मण दान मागतोय. राजाला आनंद झाला. बोला महाराज, काय देऊ? स्वर्ण, धन, भूमी, गाई, काय पाहिजे सांगा. वस्त्र. राजा
मला स्वर्ण धन भूमी गाय मला काही नाही तुला दान द्यायचं असेल मला देऊ नको या माझ्या वाघाला भूक लागली आहे त्याला अन्न दे कोणतं अन्न देऊ सांगा राजा हा माझा वाघ नर भक्षक आहे नराचं मांस पाहिजे त्याला राजा हादरला मी मागितले दान राजाला काही सुचेना ठीक आहे मी काहीतरी मला थोडासा वेळ द्या व्यवस्था करतो असं राजा म्हणला हे राजा व्यवस्था नाही मला मांस पाहिजे एका तरुण नराचा पाहिजे जो तरुण आहे याचच मला माझ्या वाघाला मांस पाहिजे अन्यथा तुझ्या हात होत नसेल चाललो निघो राजाला काही सुचेना हे राजा तो बघ तुझ्या पाठीमागे तुझा मुलगा आहे ताम्रध्वज त्याचं मला मांस दे पायाखालची माती सरकली राजाची राजाने वचन दिलं होतं विनमुख मी पाठवणार नाही जे मागाल ते दे काम त्या ब्रह्मरूपी देवानं ताम्रध्वजाचं मांस मागितलं बाजूला माता होता माता पण एकदम काळी झालं एकुलता एक मुलगा होता कीर्तिवान अतिशय सात्विक असा आणि तो राजाचा उत्तराधिकारी आहे भविष्यात आपल्या राज्याचा राज्यकारभार तो उत्तराधिकारी आहे एकच मुलगा जर ह्याचं मांस दिलं तर पुढे कसं राजा विचारात पडला राजा मी चाललो राजानं मन घट्ट केलं आपल्या पत्नीकडे पाहिलं पत्नीने डोळे झाकले आपल्या राज्याचा विचार आपल्या पत्नीनं दान दिलं वचन दिलं की माता मन कठोर केलं मन दुखी आहे पण त्या मनाला आवडलं मनाला समजावलं एक माता का होते किंबहुना धनुर्धरा जो मातेची उदरा तो मातेच्या सोयरात सुलापा एक माता आपल्या उदरातनं 9 महिने गर्भ सांभाळून त्या मुलाला जन्म दिला असतो पण एक माता पोटी भार वाहे त्यासी सर्वस्व एवढा विचार करते एक माता आणि राजा तयार ताम्रध्वजाकडे पाहिलं राजानं ब्राह्मण आणि आपल्या पित्याचा संवाद हा ताम्रध्वज ऐकत होता ताम्रध्वजाने कोणताही विचार केला नाही आनंदानं मधोमध उभं राहिलं मी मांस कसं घेतो पण माझ्या तीन आटी तरच मी ते भक्षण मांस घेईन कोणत्या 3 आटी ऐका पहिली आटी त्याचं मांस डाव्या बाजू उजव्या बाजूचं मांस कापायचं नंबर 2 करवतीनं कापायचं आणि ती करवत कुणी धरायची एका बाजूला राजा तू एका बाजूला त्याची माता ताम्रध्वजाच्या आईनं आणि वडिलांनं एक शरीर कापायचं आणि तिसरी आट जर शरीर कापत असताना राजा
तुझ्या डोळ्यात अथवा तुझ्या पत्नीच्या डोळ्यात अथवा तुझा पुत्र ताम्र ध्वजाच्या डोळ्यात जर पाणी जर आलं विद्येदान घेणार नाही. कठोर परीक्षा स्वतःचा पोटचा कुत्रा कापायचा किती काळी मोठ लागतं त्याला. आई वडिलांनं मन केलं, मन घट्ट केलं, करवत आणली, त्या उजव्या बाजूवरती करवत ठेवली. एका बाजूला पिता, एका बाजूला माता. ताम्रध्वजाने डोळे झाकले, मयर ध्वजानं डोळे झाकले, त्या ताम्रध्वजाच्या मातेनं डोळे झाकले. आता कापायला चालू करणार त्या क्षणी ताम्रध्वजाच्या डोळ्यात पाणी आलं. ते पाहिलं देव रामनान दान घेणार नाही. तुझ्या पुत्राच्या ताम्रध्वजाच्या डोळ्यात पाणी आलं, मी आता ते दान घेणार नाही. मयूर ध्वज राजाने पाहिलं आपल्या मुलाकडं आणि मुलाच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहिलं. ताम्रध्वज, अरे एवढी देहाविषयी तुला एक ब्राह्मणानं तुला दान मागितलं, फक्त मांस, एवढं देहावरती लोभ, देहावरती प्रेम. ऐका बाबा, माझ्या डोळ्यात पाणी काल बाबा, माझ्या डोळ्यात पाणी काल. माझा देह एका चांगल्या कामासाठी जात आहे, एका ब्राह्मणरूपी भूदेवाला माझं शरीर दान होत आहे. पण फक्त माझ्या डावीच बाजूचा पूर्ण शरीर काल नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. जसं ताम्रध्वजाची निष्ठा आहे, तसं भक्ताचा धर्म कोणता? निष्ठावंत भाव भक्ताचा विठोबा. जय धर्म कोणता? निष्ठापूर्वक निष्ठा असेल तर खरं भक्ती आहे, अन्यथा भक्तीला महत्वच नाही. हा भक्ताचा धर्म आहे. निष्ठा म्हणजेच भाव, भाव म्हणजे निष्ठा, निष्ठा म्हणजे श्रद्धा, श्रद्धेया सत्य मापते. श्रद्धा असेल तरच भक्ती, अन्यथा भक्ती होत नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात भक्ताचा धर्म कोणता? निष्ठा, भाव. आणि पुढचा धर्म जो आहे कोणता? अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये निर्धार हे वनमा चुकू नये. ज्यावेळी आपण भक्तीत प्रवेश करतो एक निर्धार पाहिजे. धडसड नको, धडसड नको, निर्धार पाहिजे. पडता जगभारी नेमाकडे किती संकट पडू दे, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, नैसर्गिक आपत्ती, किती आपत्ती येऊ द्या, किती संकट येऊ द्या, एक निर्धार सोडायचा नाही, भक्तीत अंतर पडू द्यायचं नाही. सद्गुरू आबासाहेब एक गोष्ट सांगायची, निर्धार कसा असा? एक सावकार पंढरपूरला गेला, चंद्रभागेत आंघोळ केली. चंद्रभागेमध्ये आंघोळ करून धोतर नेसताना एक वासुदेव, धोतर नेसता नेसता तिकडून वासुदेव आला. वासुदेव का राम 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 स्मरा
सावकारच्या कपाळातील गंध रुपया काय कसला मला गंध लावला की मी आता सावकार म्हणतो सावकार पण हातात पैसा सुटत नव्हता पैसा बरोबर आहे असं माहित असं नाही पैसा सुटत विचार केला रुपया चालला म्हणतो हेच नसतो रुपया घ्यायचा तुमच्या गावाकडे यावं लागतं रुपयासाठी वासुदेव काय म्हटलं वारी संपली द्वादशी शिखरापर्यंत एकदम रुपया येणे बाकी म्हणलं आता गावात शेतात काम नाही रुपया येणे बाकी आहे सावकारच्या गावाला घरापर्यंत सावकार आला सावकारच्या घरापर्यंत आला वासुदेव सावकारवर पाहिलं आला वासुदेव म्हणजे रुपया गेला आला धावत खाली बायकोकडे गेला बघ वासुदेव आला तो घरात आला सांग काय सांगू गेले ते सावकार आला घराला वासुदेव आला पत्नी आली ओ वासुदेव तुम्हाला माहित नाही का सावकार गेले गेले ठीक आहे मग आता अंतिम विधी करूनच जातो अंतिम विधी करूनच जातो सावकारने आपण पाहिलं काय आता गेलं म्हणून सांगितलंय केलं काय खरं मेल्याची अरे झोपला पांढऱ्या कापड म्हणजे राजाच्या आवाजानं खरंच बायको रडू लागली सावकार गेला की रडू लागली परिणाम काय झाला शेजारची बाई आली तिने पाहिलं सावकार कधी गेले आत्ताच गेले रडू लागले गावात बातमी गेली सावकार गेला तरी सावकार उठना कशासाठी रुपयासाठी याला म्हणतात निर्धार हे वर्मा याला म्हणतात निर्धार रुपया जाऊ द्यायचा नाही जे होईल ते रुपया जाऊ द्यायचा नाही सगळं गाव तयार झालं गाव आलं गाव सगळं सोळा झालं वासुदेव हाय का आता गावातील लोक म्हणले सावकारला किती वेळ ठेवायचं पुढची प्रक्रिया बघा पुढचा कार्यक्रम बघा सगळी तयारी करू लागली तिरडी तयारी केली सावकार हळूच तिरडीकडे पाहतोय डोळ्याने तिरडी पाहतोय तरी उठना कशासाठी याला म्हणतात निर्धार हे वर्मा चुकू नये याला म्हणतात निर्धार आणि सगळं प्रक्रिया झाली तिरडीवरती आता सावकारला उचललं बोला गजर झाला कारकरी होता तरी सावकार उठना झोपवलं तिरडीवरती तरी कशासाठी रुपयासाठी सावकार वासुदेव हायच आणि उचललं अंतयात्रा निघाली मशानाकडं हा दाखव का वासुदेव कुठं होता सगळ्यात पुढं
सगळ्यात पुढं तरी बाबा उठना स्मशानात अंत्ययात्रा आली की पुढे जाऊन काही लोकांनी ती लाकडं बिकडं सगळं तयारी केली, लाकडं रचली, मशानात आला तो सावकार अंत्ययात्रा मशानात आली, त्या पिरडी उडून त्या सावकारनं लाकडाकडे पाहिलं तरी उठना. कशासाठी? रुपयासाठी. पुढचा सगळा विधी झाला आणि तो विधी करून त्या सावकारला लाकडावरती झोपवलं तरी उठना. कशासाठी? याला म्हणतात निर्धार. आता लाकडाचा अग्नी पेटवणार, हळूच इकडे तिकडे बघतोय, बारीक कोण वासुदेव गेला का हाईच उजव्या बाजूला. तरी सावकार काय उठना. अग्नी पेटवला तरी सावकार उठना. अग्नीचे चटके बसू लागले तरी सावकार उठना. कशासाठी? अग्नी दिला, अग्नी पेटला, अग्नी पेटवल्यानंतर वासुदेव जाण्यासाठी पाठीमाग सरकू लागला. ते पाहिलं सावकार चालला, दोन तीन पावलं पाठीमागे सरकला वासुदेव, दोन तीन पाऊल मागे सरकून पाठ फिरवला, जाण्यासाठी दोन तीन पाऊल पुढे सरकला. हा लाकडाच्या वरून सावकार उडी टाकल्याबरोबर पुन्हा वासुदेव फिरला. कृपया याला जे जे घडेल ते घडो, देह गावात वारा हो, नाम सोडे सर्वता दिनबंधो पंढरीनाथा. देह गावात वारा हो, पांडुरंगे असा भक्तीमध्ये निर्धार असावा. हा भक्ताचा धर्म. आणि पुढचा जो धर्म आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास पाहुनी आस अनेकाची. त्याचा विचार मध्यंतराचा विचार करू. निष्ठावंत भाव भक्त निर्धार हे वर्माचे गुणे, निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास पाहुनी आस अनेकाची. मना कोणा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा
भक्ताचा स्वधर्म
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय ठोकर रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय ठोकर रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ताली ताली वाजवा हात वर ताली झोपू नका ताली ताली हात वर
वेळ संपत आले. जास्त वेळ नाही घेता अगदी पुढचा जो दोन चरण आहेत त्याचा जास्ती विस्तार न करता अगदी संक्षिप्त मध्ये वेळ संपत आलेले आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास पाहुन आसानिकाची. पहिला धर्म निष्ठा, दुसरा धर्म भाव, तिसरा धर्म निर्धार, चौथा धर्म कोणता भक्ताचा आपली भक्ती कशी असावी. सकाम भक्ती नको, निष्काम भक्ती असावी, देवासाठी भक्ती असावी. कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये देवाला काही वस्तू मागण्यासाठी जसं उपराय कशी भक्ती आहे. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायी आवडी हीच माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा, धन नको, मुक्ती नको, मोक्ष नको, संत संग देई सदा. का म्हणे गर्भवासी के घालावे मासी. का गुण गायी नावडी हीच माझी सर्व जोडी. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करे वारी चुको विद्यारी. अशा स्वरूपामध्ये भक्ती असावी. ये तू सर्वानी कर्मानी मयि संन्यास मश्वरहा अनन्य योगेन मामता यन्नास. गीतेमध्ये सांगतात तू भक्ती कर, फलाची अपेक्षा करू नको. जे काही भक्तीचं कर्म करतो यत करोषि यदश्नाशी यज्ञ होषि ददाशिया यस्य कौन्तेय तत्पुरुषो मदर्पण. तू जे भक्तीचं कर्म करतो ते मला समर्पण कर, फलाची अपेक्षा करू नको. भक्तीचं कर्म कर. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. सातत्य कर, कर्म कर, फलाची अपेक्षा करू नको. हा भक्ताचा धर्म. म्हणून सकाम भक्ती नको. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अवच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. अशा स्वरूपामध्ये भक्ती पाहिजे. देवाला काही मागायचंच नाही. प्रल्हाद देवा मला काही नको. देव म्हणतात घे, माझ्यासाठी घे. देवाने प्रल्हादाकडे आग्रह धरला. प्रल्हादाने काय मागितलं. देवा तुझी इच्छा मला द्यायची दे. काय देऊ. काही न मागण्याची इच्छा दे. आपलं जर बघितलं एवढी मोठी लिस्ट, एवढी मोठी डीमार्टला केवढी मोठी लिस्ट, एवढी मोठी लिस्ट आपल्या देवाला काही मागायचं नाही. हा भक्ताचा धर्म. क्रमांक 2 निश्चल भक्तीमध्ये दृढता पाहिजे. देह वाटवा राहो पांडुरंगी दृढ बाहो. एक धरला चित्ती आम्ही रुक्माईचा अति दृढता. एक निष्ठ दृढ असाय भक्तीमध्ये. आणि पुढे विठ्ठले विश्वासानं भक्ती करा. अविश्वास नको, अश्रद्धा नको. श्रद्धा असावी भक्तीत, विश्वास असावा, निष्ठा असावी भक्तीमध्ये. अश्रद्धा नको, कोणताही प्रकारचा संशय नको भक्तीमध्ये. श्रद्धा विश्वासच असावा. एक उदाहरण सांगतो. सेवा संघ विठोबा दोन ठिकाणी विश्वास ठेवा. एक परमेश्वरावरती आणि 2 संतांचे पायी हा माझा विश्वास. 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 भावे दास झालो त्यांचा. भावे दास झालो त्यांचा. भावे दास झालो त्यांचा. संतांचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा.
एकाची पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास जाणूचा दोन परमेश्वरावरती विश्वास कसा ठेवावा एक पत्नी समुद्राची सफर करण्यासाठी गेली नावेत बसले भर समुद्रात गेले दोघा दुर्दैवाने वादळ समुद्राचा लाटा वाढल्या नाव झुलू लागली एका बाजूला सरकू लागली नावेत पाणी लागलं एक पत्नी घाबरली नदीत पाणी नावेत पाणी वाढलं वादळ सुटलं नाव एका बाजूला झुकू लागली लाटेपासून त्याच क्षणी पत्नीला झोडे झाले हालचाल काही नाही डोळे झाले पत्नी पाहते एवढं मोठं संकट बाहेर कसं पडायचा विचार करावा भर समुद्राच्या चारी बाजूला समुद्र नावेत पाणी जर आलं नाव प्राण जाईल आणि अशा आपला पती डोळे झाकून बसलेला क्रोध आला हो काय तुम्ही कुत्र्यासारखं बसलाय डोळे झाकून काहीतरी हालचाल करा बाहेर संकटातनं बाहेर पडायचा विचार करा उठला नाही पत्नी जवळ गेली गुंड्याला धरलं थोडंसं हलवलं डोळे आपल्या पत्नीकडे पाहू लागला डोळे इकडे नजर फिरवली त्या नावेत काठी पडली होती काठी उचलली दोन्ही हाताने काठी घेतली वरती उगारली आता त्या आपल्या पत्नीच्या डोक्यात घालणार असं वाटणार पत्नी आपल्या पतीकडे पाहू लागली काठी पाहिली वरती उगारलेली त्या काठीकडे पत्नी हसू लागली जोरात हसू लागली पती म्हणतो अशा वेळी तुला हसू येतं ही काठी मी आता डोक्याला घालणार आहे आणि अशा वेळी हसतेस पुन्हा हसू लागले ही काठी तुझ्यासाठी किती धोक्याची आता इथं जर तुझ्या डोक्यात जाते इथं भर समुद्रात तुझा प्राण जाईल आणि अशा वेळी तू हसतेस हो हसते काठी तुझ्यासाठी धोक्याची माहित आहे तुला कल्पना आहे हो काठी माझ्यासाठी धोक्याची पत्नी काय म्हणते ती काठी माझ्यासाठी धोक्याची ती काठी माझ्या डोक्यात जर घातला माझा भर समुद्रात ती काठी माझ्यासाठी धोक्याची आहे पण ती काठी कोणाच्या हातात आहे ती काठी कोणाच्या हातात आहे ती काठी माझ्या पतीच्या हातात आहे आणि माझ्या पतीवरती एवढा विश्वास आहे आपल्या पत्नीला तो मारू शकत नाही एवढा विश्वास आहे लगेच पती म्हणतो पत्नीला जसा तुझ्या पतीवरती विश्वास आहे तसा माझा विश्वास माझ्या परमेश्वरावरती विश्वास आहे याला म्हणतात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म असा परमार्थामध्ये परमेश्वरावरती विश्वास ठेवा महात्म्यांवरती विश्वास ठेवा हा भक्ताचा धर्म झाला आणि पुढं पाहुणे आस अनेकाची एकच भक्ती करा एकाच परमात्म्याची भक्ती करा अनेक भक्ती नको एकच भक्ती करा जसं बरा एक गावावे विठोबाचे नाम अनेकाचे काम जसं तुकोबरा म्हणतात अनेक दुसरे मज नाही आता निमिलिया चिंता काय भक्ती पांडुरंगाची 33 कोटी देव आहेत पण नमन कोणाला पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरा अशी एकविधता
हरी पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी जागृती स्वप्ने जागृती स्वप्ने सुसुप्ती फक्त डोळे तुम्ही घारे सुख अशी एक निष्ठा असावी. कोणत्याही भक्ती करायची असेल कोणती भक्ती करा. एकम शास्त्रम देवकी पुत्र देवो देवकी पुत्र देवो देवकी पुत्र एव एको मंत्रस्य कर्माप्येकम तस्य देवस्य शिवः. शास्त्र पाहिजे असेल गीता पहा आणि भक्ती करत असेल कृष्ण भक्ती करा. आणि हेच नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडा उघडे पंढरपुराले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी पुंडलिकाच्या भावार्था गोकुळोनी झाला येता. हेच पांडुरंगाचा अवतार भगवान श्री कृष्ण. म्हणून अशा पांडुरंगाची एक लीला चिठ्ठी आम्ही मायेचा म्हणून एकविध भक्ती करा. आणि जर एकविध भक्ती असेल विश्वास असेल निश्चल असेल निष्काम असेल निर्धार असेल भाव असेल निष्ठा असेल याचा परिणाम काय होतो. अभंगाचा अंतिम चरण तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकला ऐसा विठोबा रघुमाई. जय जय विठोबा रघुमाई. बोला अशा भक्ताची देव कधी उपेक्षा करत नाही. देव कधी परमात्मा अशा भक्ताची कधी उपेक्षा करत नाही. उलट पक्षी असे भक्ताची आदरी कामेन सांगता. अशा भक्ताची उपेक्षा करत नाही. परमेश्वर काय करतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे. असा भक्त असेल मागे पुढे वाराही आगाद. अशा भक्तासाठी पायू पाठ शिरा तिला आपण पुढे राहिला आम्हा झाले पाठीकडे आपण काही काळा शिवडे सागाव्या भक्ती काज नाही. अशा भक्ताची उपेक्षा कधी करत नाही. देव स्वतः धावून येतो अशा भक्तासाठी सागाव्या भक्ती काज नाही धरित. म्हणून आता तरी पुढे हा जितेश नका करुणाश. इथून पुढे तरी अशा स्वरूपामध्ये भक्ती करा. अवश्य भक्ती करा. का आयुष्य जात आहे पहा स्वहिताचा भोरवा ध्यानी राहा. आयुष्य पुढे 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 सरकत आहे पुढे पुढे सरकत आहे. म्हणून तुकोबरा म्हणता संत चरणी बावरा क्षणा क्षणा नामस्मरा मुक्ती संयुक्त करा हेच करा. बापानो इथून पुढे तरी हित ते करावे देवाचे चिंतन करो नियमना एकविधा. इथून पुढे भक्ती शुद्ध अंतःकरणापासून करा मनापासून करा श्रद्धेने करा विश्वासाने करा आणि विश्वासानं भक्ती करा. त्या भक्तीचं फल मिळेल. हा भक्ताचा धर्म आहे. म्हणून भक्ताचा धर्म कोणता तुकोबरा सांगतात. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वगमा निर्धार हे वर्मा चुकूने निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास पाहुणे आसानिकाची. तुकावणी ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकला ऐसा कोणी निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास पाहुणे आसानिकाची. तुका कोण उपेक्षिला ऐसा
भले विश्वास माळ कमी झालं बारशी झालं पंढरपूर कधी पण
तुझे नाम उच्चारिते कपने सफर आता कामने भूत आता भाव आरती चक्रपणे वाळते अवतार पांडुरंगा संत संत संग सर्वकाळ चंद्रमा पुंडरी